डॉक्टर डी.वाय. पाटील हे नाव कानावर पडलं तर सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं आणि ते म्हणजे मोठमोठ्या शिक्षण संस्थांचं. हे नाव उच्चारलं तर डोळ्यासमोर येतं शिकलेल्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं नाव. आज महाराष्ट्रात असा एखादा जिल्हा शोधणं कठीण आहे जिथे डी.वाय. पाटील यांच्या संस्थेत शिकलेला विद्यार्थी सापडणार नाही. हजारो डॉक्टर्स, लाखो इंजिनियर्स, उद्योजक, अधिकारी या सगळ्यांच्या यशामागे कुठं ना कुठं या एका माणसाचं स्वप्न उभं आहे. त्यामुळं राहून राहून एक प्रश्न पडतो की एका शेतकऱ्याच्या मुलानं म्हणजे डी.वाय. पाटील यांनी 150च्या वर शिक्षण संस्था कशा उभ्या केल्या? या सगळ्यांमध्ये त्यांनी किती माणसं कमवली असतील? म्हणजेच हा माणूस विद्यार्थ्यांसाठी सुद्धा किती जिव्हाळ्याचा असेल. जगात एखादाच माणूस असा असतो की तो जेव्हा जग सोडून जातो तेव्हा फक्त त्याच्या घरात शोक व्यक्त केला जात नाही तर संपूर्ण राज्यालाच त्याचं दुःख होतं. आज हेच दुःख महाराष्ट्रात घडलंय. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन झालं आणि त्यांच्या जाण्याने काही क्षणातच सगळीकडे हळहळ व्यक्त होऊ लागली. म्हणूनच डी.वाय. पाटील यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास कसा होता, त्यांनी 150च्या वर शिक्षण संस्था कशा उभ्या केल्या, याबद्दलची माहिती सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबाप या छोट्याशा गावात 22 ऑक्टोबर 1935 रोजी एका सामान्य कुटुंबात ज्ञानेश्वर यशवंतराव पाटील म्हणजेच डी.वाय. पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे वडील यशवंत पाटील हे शेतकरी असल्याने त्यांचं संपूर्ण बालपण गावाकडेच गेलं. त्यांना शेतीची आणि शिक्षणाची प्रचंड आवड होती. घरचं बॅकग्राऊंड बागायतदार कुटुंबाचं असल्याने लहानपणापासूनच शिक्षणाकडे त्यांचा ओढा लागला होता. यातच त्यांनी एम.ए., LLB आणि PhD पर्यंत उच्च शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांचं लग्न शांतादेवी यांच्यासोबत झालं. त्यानंतर वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी सगळ्यात पहिली निवडणूक लढवली आणि कोल्हापूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. गावातच लहानचा मोठा झालेला हा मुलगा एक दिवस देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक समूहांपैकी एक शिक्षण संस्था उभी करेल असं त्यावेळी कुणालाच वाटलं नव्हतं. त्या काळात ग्रामीण भागात उच्च शिक्षण म्हणजे अनेकांसाठी स्वप्नवत गोष्ट होती. अनेक हुशार मुलं केवळ कॉलेज नसल्यामुळं शिक्षण सोडत होती आणि ही वेदना डी.वाय. पाटील यांनी जवळून पाहिली. कदाचित म्हणूनच त्यांनी आयुष्यभर एकच स्वप्न पाहिलं, पैशांअभावी कुणाचं शिक्षण थांबता कामा नये. सुरुवातीला त्यांनी राजकारणातून समाजकारणाची वाट निवडली. कोल्हापूरचे महापौर झाले, त्यानंतर 2 वेळा आमदार झाले. पण त्यांच्या मनात सतत एक विचार घोळत होता आणि तो म्हणजे असा की राजकारणातून काही बदल होऊ शकतो का? पण समाजाचं खरं भविष्य बदलायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. विशेष म्हणजे अनेक जण 50शी नंतर निवृत्तीचा विचार करतात, पण डी.वाय. पाटील यांनी वयाच्या 50शीत आयुष्याची खरी इनिंग सुरू केली. 1983 मध्ये त्यांनी नवी मुंबईत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केलं. अनेकांना तो निर्णय धाडसी वाटला, पण त्यांच्यासाठी ते फक्त कॉलेज नव्हतं तर ती एका मोठ्या स्वप्नाची सुरुवात होती. त्यानंतर जे घडलं तो इतिहास आहे. एकामागून एक मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, डेंटल, नर्सिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, कृषी, आयुर्वेद, शिक्षणाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात त्यांनी संस्था उभा केल्या. आज 3 पेक्षा अधिक स्वायत्त विद्यापीठं आणि 150हून अधिक संस्था त्यांच्या नावाने चालतात. लाखो विद्यार्थी त्या संस्थांमधून घडलेत. अनेकांनी भारतात तर अनेकांनी परदेशात नाव कमवलंय. पण त्यांच्या कामाची खास गोष्ट म्हणजे त्यांनी कधी फक्त इमारती उभारल्या नाही, त्यांनी स्वप्न उभी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थी डॉक्टर व्हावा, शेतकऱ्याचा मुलगा इंजिनियर व्हावा, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी सर्जन व्हावी, ही त्यांची खरी महत्वाकांक्षा होती. त्याच काळात त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठं काम केलं. आधुनिक हॉस्पिटल उभारली, कारण त्यांचा विश्वास होता की शिक्षण आणि आरोग्य हे समाजाचे 2 मजबूत खांब आहे. शिक्षणानंतर त्यांनी क्रीडा क्षेत्रालाही मोठी गुंतवणूक केली. त्यांना लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती, म्हणून नवी मुंबईत डी.वाय. पाटील स्टेडियम बांधण्यात आलं. हे स्टेडियम आज देशातल्या प्रतिष्ठेच्या स्टेडियम पैकी एक मानलं जातं. IPL पासून आंतरराष्ट्रीय सामन्यांपर्यंत अनेक मोठे क्षण या मैदानात पाहिले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल देशानेही घेतली आहे. त्यांना त्रिपुरा आणि बिहारचे राज्यपाल होण्याची संधी मिळाली. त्यानंतर काही काळ पश्चिम बंगालचाही अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला. पण एवढ्या मोठ्या पदावर पोहोचूनही त्यांच्यातला साधेपणा बदललेला नाही. अनेकांनी सांगितलं की पदापेक्षा माणूस मोठा असतो, ते त्यांनी आयुष्यभर जपलं. भारत सरकारतर्फे त्यांना
त्यांच्या कार्याला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं. देश विदेशातील विद्यापीठांनी मानद पदव्या दिल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर सगळ्यात मोठं समाधान कधी दिसायला लागलं माहितीये? जेव्हा एखादा विद्यार्थी येऊन म्हणायचा, सर तुमच्या कॉलेजमुळे माझं आयुष्य बदललंय. त्यांच्या या आयुष्याची ओळख शिक्षण क्षेत्रात उभ्या केलेल्या विशाल कार्यामुळेच कायम राहिली. आज म्हणजेच 4 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बातमी समोर येताच महाराष्ट्रभरातून श्रद्धांजलीचा वर्षाव झाला. कारण आज फक्त एक राजकारणी गेला नाही, तर आधुनिक काळातील एक शिक्षण महर्षी आपल्या महाराष्ट्राला सोडून गेला. एक असा माणूस गेला होता ज्याने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. माणूस जातो पण त्याचं काम कधीच मरत नाही. आजही डी.वाय. पाटील यांच्या नावानं प्रत्येक संस्थेत विद्यार्थी प्रवेश घेत असतील, नवीन डॉक्टर घडत असतील, इंजिनियर्स तयार होत असतील आणि प्रत्येक वेळी त्या नावासोबत डी.वाय. पाटील यांचं स्वप्न पुन्हा पुन्हा पूर्ण होताना दिसत राहील. आणि कदाचित हाच एखाद्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा विजय असतो. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीप्रमाणे डी.वाय. पाटील यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासात कायम गौरवानं घेतलं जाईल. मंडळी, डी.वाय. पाटील यांच्या बाबतीत आपल्या काही आठवणी असतील तर त्या कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यांना नक्की उजाळा देऊ शकतो. विशेष भारीच्या टीम तर्फे डी.वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.